शरद पवारांकडून धनंजय मुंडे यांचा टप्प्यात कार्यक्रम. परळीत मराठा कार्ड. शरद पवारांना तगडा उमेदवार सापडलाय. शरद पवार यांनी विधानसभेच्या काही मतदारसंघांसाठी चाचपणी सुरू केली असून समोर आलेल्या माहितीनुसार धनंजय मुंडेंचं टेन्शन वाढणार असण्याची दाट शक्यता आहे. आता शरद पवारांना परळीत कोणता उमेदवार सापडलाय हे पाहण्या अगोदर बोलहटके या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या महत्त्वाच्या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल अशा मतदारसंघांमध्ये परळीचाही समावेश होतो. मागील विधानसभेला या मतदारसंघात बहीण विरुद्ध भाऊ अशी थेट लढत झाली होती. फूट पडण्याआधीच्या राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या धनंजय मुंडेंनी भारतीय जनता पार्टीच्या पंकजा मुंडेंना धूळ चारली होती. मात्र मागील 5 वर्षांमध्ये पुलाखालून बरंच पाणी गेलं असून या भागातील राजकीय समीकरणं 2 मोठ्या पक्षांमध्ये फूट पडल्यानं पूर्णपणे बदलली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार परळीमध्ये मराठा कार्ड खेळण्याची शक्यता अधिक वाढली. शरद पवार यांनी धनंजय मुंडेंविरुद्ध तगडा उमेदवार देण्याची तयारी सुरू केली असून केवळ अजित पवार गटच नाही तर पवार या मतदारसंघात भाजपलाही घाम फोडतील अशी शक्यता सध्या तरी व्यक्त केली जात आहे. शरद पवार ज्या व्यक्तीच्या जीवावर राष्ट्रवादीमधील फुटीनंतरही गोपीनाथ मुंडेंचा हा बालेकिल्ला पुन्हा जिंकू इच्छितात त्या व्यक्तीचं नाव आहे रावसाहेब देशमुख. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा परळीमध्ये विजयी पताका फडकावण्यासाठी शरद पवारांनी तयारी सुरू केली आहे. विद्यमान खासदार आणि अजित पवारांबरोबर बंडखोरी करणारे धनंजय मुंडेंना शह देण्यासाठी पवारांनी शड्डू ठोकत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय. शरद पवार या अत्यंत महत्त्वाच्या मतदारसंघात राजसाहेब देशमुख यांच्या रूपात अगदीच नवा उमेदवार देण्याची दाट शक्यता आहे. राजसाहेब देशमुख हे काँग्रेसचे बीडचे जिल्हाध्यक्ष आहेत. राजसाहेब देशमुख यांनी नुकतीच सिल्वर ओकवर शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर पवार परळीमध्ये मराठा कार्ड वापरणार असल्याची चर्चा सुरू झाली. पवारांची ही खेळी धनंजय मुंडेंना महागात पडू शकते. सध्या धनंजय मुंडे हे परळीतून आमदार असून महायुतीच्या सरकारमध्ये कृषी मंत्री आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या पक्षाला ही जागा आगामी निवडणुकीत सुटेल आणि या ठिकाणाहून पुन्हा धनंजय मुंडे हे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार हे निश्चित मानलं जात आहे. हीच बाब लक्षात घेऊन शरद पवारांनी या मतदारसंघासाठी विशेष नियोजन सुरू केले. धनंजय मुंडेंचं तिकीट इथून जवळपास निश्चित मानलं जात असतानाच विद्यमान कृषी मंत्र्यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात कोण आव्हान देणार असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात होता. आता परळी विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती मागील काही दिवसांमध्ये अधिक स्पष्ट झाली आहे. काही दिवसापूर्वीच काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजसाहेब देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन परळीतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र परळी मतदारसंघ महाविकास आघाडीच्या वाटाघाटीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार हे निश्चित मानलं जात आहे आणि म्हणूनच काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख तुतारी हातात घेणार की शरद पवार एक पाऊल मागे जात लार्जर पिक्चरचा विचार करून ही जागा काँग्रेसला सोडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज सकाळीच रावसाहेब देशमुखांनी मुंबई गाठत शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीत परळी मतदारसंघातील संभाव्य उमेदवारी संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. आता राजसाहेब देशमुख हे काँग्रेसचे बीडचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असून गेले 3 टर्म जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत. जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून देखील राजसाहेब देशमुख यांनी काम केलं आहे
आंबेजोगाई आणि परळी मतदारसंघातील काही भागावर त्यांची चांगल्या वचक आहे. या भागात राजेसाहेब देशमुखांचा दांडगा जनसंपर्क आहे. राजेसाहेब देशमुख सातत्यानं सामाजिक उपक्रम आणि लोकांच्या सुखदुःखात सहभागी होत असल्यानं तेथील जनतेमध्ये परिचयाचा चेहरा आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद पद असो किंवा अगदी जिल्हा परिषद सभापती पदही त्यांनी भूषवलेलं आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते परळी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची तयारी करत असून या भागाची खडानखडा माहिती असलेला उमेदवार म्हणून त्यांची चांगलीच चर्चा असली तरी नेमकं कोणाकडून लढणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.